नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7 सालाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आणखी एक मोठा हवाई हल्ला. काबूलमध्ये बॉम्बस्फोट, 400 लोकांचा मृत्यू, सुमारे 250 जण जखमी. गॅस टंचाईत भारताला मोठा दिलासा. 45,000 टन एलपीजी घेऊन शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दाखल, तर दुसरं नंदादेवी जहाज आज दाखल होणार. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण. इराणची 100 जहाजं बुडवली. 7,000 ठिकाणांवरती हल्ले. इराण बेचिराग झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराण इस्रायल युद्धाचा आज 18वा दिवस. इराणच्या तेहरान, हमदान आणि इस्फहानवर इस्रायलचे हल्ले सुरूच. लेबनॉनमध्ये आतापर्यंत 850 जण मृत्युमुखी. इराणच्या आणखी एका शाळेवर अमेरिकेचा हल्ला. मिराब नंतर आता खोमेनच्या शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला. शाळेचं प्रचंड मोठं नुकसान. पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीची आज महत्त्वाची बैठक. भारतातील तेल आणि एलपीजी संदर्भात खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील समिती उत्तर देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य केल्यानं वाद. आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आमदारांकडून निलंबनाची मागणी. विरोधानंतर आव्हाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमरसपुरीचा बेत. महागड्याची चिन्ह. हापूस आंब्याचे दर गगनाला भिडले. कडक उन्हाळ्यानंतर आता मुंबईत पाणी संकट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व 7 जलाशयांमधील पाणीसाठा निम्म्यावर. उष्णतेच्या लाटेत होरपळत असलेल्या राज्यात 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. हवामान विभागानं वर्तवली वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.